मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची मागणी घेऊन आंदोलन करत असताना 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारनं एक जी आर काढला होता आणि त्या जी आरच्या जाहीर झाल्यानंतर ओबीसींतर्फे पहिला आवाज प्राचार्य बबनराव तायवाडे होते, ज्यांनी त्या या जी आरमुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धोका पोहोचत नाही असं सांगत आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र त्यानंतर इतर ओबीसी संघटनांनी, कित्येक नेत्यांनी त्या जी आरला काळा जी आर असं संबोधलं, त्याचा विरोध केला, त्याला मागे घेण्याची मागणी केली, त्याच्या विरोधात आंदोलन केले, मोर्चे काढले आणि उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केल्या. पण या सगळ्या दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आपल्या भूमिकेवर ठाम होते आणि ते असं म्हणत होते की कोणी दिशाभूल करू नये आणि या जी आरमुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धोका नाही. असं म्हणतात की आकडे बोलके असतात. आता त्याच आकड्यांचा सहारा घेत बबनराव तायवाडेंनी हे स्पष्ट केलं आहे की त्यांची भूमिका योग्य होती. एकूणच जी आकडेवारी आतापर्यंत आलेली आहे 2 सप्टेंबरपासून 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान 73 ॲप्लिकेशन्स आले, अर्ज आले आणि त्यापैकी फक्त 27 अर्जांना स्वीकृती देण्यात आली. त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहेत. आपण तायवाडे सरांना विचारूया, सर, या आकड्यामुळे काय सिद्ध झालं? तुम्ही जे बोलत होतात ते खरं होतं, आता स्पष्ट झालं? नक्कीच ना. हे बघा की 2 सप्टेंबरला हा शासन निर्णय निघाल्यानंतर आमचं आंदोलन सुरू होतं. आम्ही त्या शासन निर्णयामध्ये जेवढे संदर्भ दिलेले आहे त्या संदर्भाला जोडून त्याचं वाचन केलं आणि वाचन केल्यानंतर आम्ही या निष्कर्षावरती आलो होतो की या शासन निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही, कारण जी प्रचलित पद्धत आहे त्याच पद्धतीने जात प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि त्यामुळे मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही, ओबीसींनी घाबरू नये. त्या भूमिकेवर मी कालपर्यंत ठाम होतो, आजही ठाम आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ठाम राहणार आहे. आणि पण तुम्ही त्यात ज्या वेळेला हे म्हणत होता की कोणतंही जी आर कायद्याची जागा घेऊ शकत नाही, त्याच वेळेला कित्येक नेते तुम्हाला दूषणं देत होते, ह्या जी आरला काळा म्हणत होते. नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काय म्हणावं आणि काय नाही तो त्या नेत्यांचा प्रश्न आहे. मी नेहमी म्हणत असतो की जे समाजाचे नेते स्वतःला म्हणतात त्यांनी कायद्याला पकडून शासन निर्णयाचं वाचन करायला पाहिजे. कायद्याला सोडून शासन निर्णय वाचता येणार नाही आणि म्हणून तशा प्रकारचं वाचन करून निष्कर्ष काढावा हे म्हणत होतो. आणि सर्व नेते एकच म्हणत होते की ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण कुठे संपलं. आणि म्हणून आम्ही जी माहिती मिळवली त्या माहितीवरून हे सिद्ध झालेलं आहे की 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान पूर्ण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये फक्त 73 अर्ज आलेले आहेत, ज्यापैकी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही अर्ज नाही, जालन्यामध्ये 23 अर्ज आहे, परभणीमध्ये 11 आहे, हिंगोलीमध्ये 5 आहे, नांदेडमध्ये एकही नाही, बीडमध्ये 11 आहे, लातूरमध्ये 10 आहे आणि धाराशिवमध्ये 13 अर्ज आहे. त्यापैकी फक्त 27 प्रमाणपत्र मान्य केलेले अर्ज आहेत, ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात 3 आहे, बीडमध्ये 11 आहे, लातूर 9 आणि धाराशिव 4. बाकी जिल्ह्यामध्ये अजूनही अर्ज मान्य केलेले नाही. आता हे जे मान्य झालेले आहे किंवा ज्या लोकांनी अर्ज केलेले आहे यामध्ये असे सुद्धा अर्ज असू शकतात की ज्यांच्या वडिलाकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे आणि त्यांचा पोरगा 10वा वर्ग पास झाला असेल, 12 वर्ग पास झाला असेल, त्याला नवीन प्रमाणपत्राची गरज असेल तसे. कारण आता ह्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4 महिने असे असतात की ज्या घरी ओबीसी समाजाच्या ज्या घरी पोरगा 10वी किंवा 12वी पास होतो त्यांना प्रमाणपत्राची गरज पडते आणि म्हणून ते अर्ज करतात. आपण पूर्ण महाराष्ट्राचं चित्र जर पाहिलं तर कलेक्टर ऑफिसमध्ये, एस डी ऑफिसमध्ये रांगाच्या रांगा लागलेल्या असतात आणि असल्या प्रकारच्या कुठल्याही रांगा आपल्याला या औरंगाबादमध्ये 8ही जिल्ह्यामध्ये दिसून येत नाही. आणि म्हणून आपण ओबीसीचं आरक्षण संपलं कशाच्या आधारावर म्हणू शकतो? आणि इथे जे अर्ज केलेले आहेत त्यांच्याकडे वडिलाकडे आजोबा, पंजोबा, खापर पंजोबाच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद असेल त्यांनीच अर्ज केलेला आहे आणि म्हणून त्यांचे अर्ज काही मान्य झालेले आहे. ज्यांच्याकडे पुरावे नाही त्यांचा अर्ज मान्य होऊ शकत नाही, ते अर्जही करू शकत नाही. ही मी याच्या आधीसुद्धा बोललेलं आहे आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. असं असताना समाजाची दिशाभूल झाली असं आपण म्हणाल, कारण या दरम्यानच्या काळामध्ये नैराश्याने कित्येक लोकांनी त्याचं खापर कुणाचं, त्याचा दोष कुणाचा? नाही, नक्कीच. हे बघा, समाजामध्ये जेव्हा एखादा
चुकीचा मेसेज सामूहिकपणे दिला जातो. मी सामूहिकपणे म्हणेन की प्रत्येक नेत्यांनी आमच्याकडे एकच सुरू केलं, ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलं. आणि त्याच्यामुळे समाजाच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आणि त्या भीतीच्या आधारे काही लोकांनी किती किती मला वाटतं जवळजवळ 14 ते 15 काय. आणि ही जर भीती समाजामध्ये निर्माण नसती झाली, सर्वांनी म्हटलं असतं की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही, तर समाजामध्ये ही भीती निर्माण झाली नसती आणि अशा प्रकारच्या आत्महत्या झाल्या नसत्या, त्या लोकांना आपला जीव गमवावा लागला नसता. आणि म्हणून सर्व नेत्यांची ही सामूहिक जबाबदारी असते की समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, त्यांना धीर द्यायला पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या संविधानिक अधिकाराचं, आरक्षणाचं रक्षण करण्याकरता सुसज्ज आहोत. आम्ही तुमच्या संविधानिक अधिकाराला धक्का लागू देणार नाही. अशा प्रकारची जर भूमिका नेत्यांनी घेतली तर समाज हा स्वतःला सुरक्षित समजतो आणि अशा प्रकारे सुरक्षित ठेवणं हे आम्हा सर्व नेत्यांची सामूहिक जबाबदारी आहे. आता या नेत्यांकडनं आपली काय अपेक्षा आहे, काय संदेश द्याल त्यांना? नाही, त्यांनी याचा अभ्यास करावा आणि ओबीसीचं आरक्षण संपलं की नाही संपलं याचा अभ्यास करून तसा माझ्या समाजाला द्यावा, एवढीच माझी अपेक्षा राहील. खूप खूप धन्यवाद. तर प्राचार्य बबनराव तायवाडे स्पष्ट म्हणत आहेत की आकडे बोलके असतात आणि त्यांनी जी सुरुवातीला भूमिका घेतली होती त्या भूमिकेचं कुठेतरी या आकड्यांनी समर्थन केलेलं आहे. मात्र या दरम्यान जे ओबीसी समाजातील 14 ते 16 लोकांनी वृत्त समोर आलं होतं त्याच्यासाठी दोष कुणाचा याचंसुद्धा आत्मचिंतन केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.